मी नेहमीच ऐकलं होतं, एक स्त्री तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा बदला नक्कीच घेते. आपण पुरुष नेहमी स्त्रियांना कमजोर समजून तिला दुर्लक्षित करतो. परंतु खरं तर एकदा का स्त्रीच्या आतमध्ये बदला घेण्याची भावना निर्माण झाली की मग ती खूपच मजबूत होते आणि मग आपल्यासारख्या एकदम भक्कम पुरुषांना देखील मात देते. मी देखील अशाच पुरुषांमधला होतो, जे मुलींना कमकुवत, कमजोर आणि घाबरट समजतात. मला या गोष्टीची जाणीव तेव्हा झाली जेव्हा मी एका कमजोर मुलीला माझ्या कैदेत ठेवून तिची अब्रू लुटली. याच्या आधी मी देखील स्वतःला अगदी सभ्य, संस्कारी पुरुष समजत होतो. मला माहीत नव्हतं की देवाने पुरुषाला देखील स्वतःची सीमा, मर्यादा पाळायला सांगितली आहे. कारण की प्रत्येक पुरुषाच्या आतमध्ये देवाने एका स्त्रीसाठी एक कशिश ठेवली आहे. मी एक साधारण पुरुष होतो. रिक्षा चालवत होतो, इमानदारीने कमवत होतो. मी कधीच भाडं घेताना जास्तीचं वाढून भाडं घेतलं नव्हतं. घरातल्यांनी एका योग्य वयामध्ये एका समजूतदार मुलीसोबत माझं लग्न लावून दिलं. माझी बायको एक साधारण मुलगी होती. ती अगदी नम्रपणे बोलायची, दिसायला देखील अगदी साधारण, परंतु व्यवस्थित अशी होती. घराला स्वच्छ आणि टापटीप ठेवण्याच्या सवयीमुळे तिचं सौंदर्य अजूनच वाढत होतं. माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम होतं. देवाने आम्हाला मूल देखील दिलं. त्यामुळे आयुष्यात कोणत्याच गोष्टीची उणीव राहिली नव्हती. अपराध, गुन्हा करण्याचा माझ्या मनामध्ये कधी विचार देखील आला नाही. खरं तर माझं काम असं होतं की दिवसभर माझा खूप साऱ्या महिलांसोबत, मुलींसोबत सामना व्हायचा, परंतु मी स्त्रियांकडे पाहायचो देखील नाही. मी स्वतःला एक नियम लावून दिला होता. रिक्षेमध्ये बसणाऱ्या स्त्रियांना आणि मुलींना खूप जबाबदारीने त्यांच्या ठिकाणी पोहोचायचा आणि अजिबातच मोकळेपणाने त्यांच्यासोबत बोलायचो नाही. माझ्या ओळखीतले लोक माझ्यावर विश्वास ठेवू लागले आणि मग त्यांच्या घरातल्या बायकांना बाजारात किंवा त्यांच्या नातेवाईकांकडे जर एकटीला सोडायचं असेल तर ते मला बोलवायचे. मी दिवसाच्या वेळेला तरुण मुलींना शाळा, कॉलेजमध्ये पोहोचवण्याचं देखील काम करायचो. मुली माझ्यासोबत अगदी मोकळेपणाने बोलायच्या, परंतु मी कधीही नजर वर करून त्यांना पाहत नव्हतो. मला तरुण मुलींना सुनसान गल्लीतून एकटीला घेऊन जाण्याचा देखील कधी मनात विचार आला नाही. माझ्या मनात कधी विचार देखील आला नाही की मी अपराध करू शकतो. मी अगदी इज्जतीने माझं आयुष्य घालवत होतो. बायका मुलांना कधीच कोणत्याच गोष्टीची उणीव भासू दिली नाही, परंतु कदाचित मला माझं ते चांगलं आयुष्य उपभोगता आलं नाही आणि मी एक अपराध करून, एक गुन्हा करून स्वतःच्या सुखी आयुष्यामध्ये मिठाचा खडा टाकला होता. ही त्या दिवसांची गोष्ट होती जेव्हा माझ्या मुलांना सुट्टी पडली. तेव्हा बायको मुलांना घेऊन काही दिवसांसाठी तिच्या माहेरी गेली. तिच्या भावाचं लग्न जवळ आलं होतं. तिला थोडे दिवस आधी तिथे जाऊन राहायचं होतं. घरामध्ये मी एकटाच राहिलो होतो. बायकोला माझ्या खाण्यापिण्याची काळजी तर असायची, परंतु मी तिला सांगितलं की मी एकटा राहू शकतो. मला माहीत होतं की लग्नामध्ये खूप जास्त खर्च होणार होता. त्यामुळे जर एकटाच राहिलो तर दिवस रात्र प्रवासी रिक्षेमधून नेऊ शकतो, जेणेकरून जास्तीत जास्त पैसा जमा करू शकेन. एके दिवशी संध्याकाळच्या वेळेला घरी जाऊ लागलो की एका रोडवर एक मुलगी उभी असलेली दिसली. ती मुलगी देखील मला थांबण्याचा इशारा करत होती. मी रिक्षा त्या मुलीच्या जवळ घेऊन गेलो. त्या मुलीला पाहून मी जरा दचकलो. संध्याकाळच्या त्या अंधुक उजेडात त्या मुलीचा अगदी दुधाप्रमाणे गोरा रंग चमकत होता. ती अल्पवयीन होती आणि दिसायला अगदी सुंदर अशी होती. तिच्या चेहऱ्यावर खूपच भीती दिसत होती. मला त्या मुलीने अगदीच भारावून टाकलं होतं. इतकं सुंदर शरीर आणि इतका रेखीव चेहरा मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिला नव्हता. तिच्या एकंदरीतच राहणीमानावरून असं वाटत होतं की एखाद्या खात्यापित्या आणि अगदी मॉडर्न घरातली मुलगी आहे. मी खूप मुश्किलने स्वतःच्या भावना नियंत्रणात आणल्या. नाहीतर इतकी सुंदर, घाबरलेली मुलगी त्या सुनसान रोडवर कोणत्याही पुरुषाला जर सापडली असती तर त्याने तिला कधीच सोडलं नसतं. माझी नजर देखील सारखं फिरून त्या मुलीच्या त्या अगदीच लापरवाह कपड्यांवर, शरीरावर जात होती. ती मुलगी अगदी टेन्शनमध्येच माझ्या जवळ आली आणि बोलू लागली, अंकल मला दवाखान्यात जायचं आहे, किती पैसे घ्याल तुम्ही? ती जरा माझ्या जवळ आल्यानंतर मला तिच्या लाल लाल गालांवर जरा ओलावा दिसला. तिचे डोळे देखील भिजलेले होते. ती खूपच घाबरलेली होती. कदाचित तिचा कोणीतरी नातेवाईक दवाखान्यात ॲडमिट होता. मला त्या मुलीवर खूप दया आली. ये बस, तुझ्याकडे जितके पैसे असतील ते मला दे. ती निरागस मुलगी खूपच टेन्शनमध्ये उभी होती. त्यामुळेच मी तिच्यावर दया दाखवून तिला रिक्षात बसवलं
आणि तिने सांगितलेल्या दवाखान्याच्या रस्त्यावर माझी रिक्षा वळवली. मी त्या मुलीला सारखं सारखं आरशातून पाहत होतो. पहिल्यांदाच मी एका प्रवासीसोबत बोलताना नजर झुकावत नव्हतो. ती इतकी सुंदर होती की माझं मन झालं की तिला पाहतच राहावं. माझ्या डोक्यामध्ये एकच गोष्ट चालू होती. माझ्यासारख्या साध्या पुरुषाला इतकी सुंदर मुलगी कधी पाहायला देखील मिळाली नव्हती. आज संधी मिळाली होती, त्यामुळे मी माझी सर्व लाज सोडली होती. माझं हृदय खूप जोरजोरात धडधडत होतं. इतक्या सुंदर मुलीला जेव्हापर्यंत पाहू शकत होतो मी पाहत राहिलो. ती मुलगी रिक्षात बसून मला बोलू लागली, थँक्यू अंकल. मी खूपच टेन्शनमध्ये होते. माझे वडील एक आठवड्यापासून दवाखान्यात आहेत. हुंदके देत बोलू लागली, माझी आई या जगात नाही. मला वडिलांचीच काळजी असते, परंतु माझे भाऊ मला काही सांगतच नाहीत. त्यामुळे मी स्वतःच दवाखान्यात जाऊ इच्छिते. भावांना देखील विचारलं नाही, त्यामुळे घाईघाईत जास्त पैसे घेऊन आले नाही. परंतु तुमची उधारी दवाखान्यात पोहोचताच फेडेन. ती मुलगी कदाचित खूप जास्त टेन्शनमध्ये होती, त्यामुळेच मला सर्व सांगू लागली. ती खूपच निरागस वाटत होती. तिचा आवाज खूपच हळू आणि अगदी कोमल होता. मी त्या मुलीला समजावू इच्छित होतो की तुझ्यासारख्या सुंदर आणि निरागस मुलीला घरातून बाहेर निघाला नाही पाहिजे. ती इतकी कमी बुद्धीची होती की एका अनोळखी पुरुषाला सर्व काही सांगत होती. तिने मला याची देखील जाणीव करून दिली की ती एकटी आहे. बाप देखील दवाखान्यात पडलेला आहे. ती तिचे सगळे सिक्रेट्स मला सांगत होती. मी जो काही वेळापूर्वी तिच्यावर दया दाखवत होतो, आता तिला पाहत होतो. त्यामुळे माझी नियत खराब होऊ लागली. माझी बायको तशी 4-5 दिवसांपासून माहेरी होती. मी घरी एकटाच असायचो. आता इतकी सुंदर मुलगी फुकटात मिळत होती, त्यामुळे माझं मन मला प्रोत्साहित करत होतं की त्या मुलीला माझ्या घरी घेऊन जावं आणि जितकी मजा घेऊ शकतो तितकी मजा घ्यावी. ती मुलगी तसंही खूपच अशक्त वाटत होती. ती माझा मुकाबला कधीही करू शकत नव्हती. माझ्या आतमध्ये वासना निर्माण होऊ लागली. त्या मुलीच्या कपड्यातून येणाऱ्या सुंदरसा सुगंध माझ्या वासनेवर हावी होऊ लागला. ओळखीतील लोकांना मी इज्जत देत होतो. कधी त्यांच्यासोबत वाईट करण्याचा विचार देखील केला नाही, कारण की मला माझं काम देखील करायचं होतं. परंतु त्या मुलीसोबत माझा परत कधीच सामना झाला नसता. ती माहीत नाही कोणत्या कुटुंबातली मुलगी होती. मला देखील ओळखत नव्हती. अंधारात तिने मला ठीक पाहिलं देखील नव्हतं. माझं हृदय खूप जोरजोरात धडधडू लागलं. त्या सुंदर मुलीला मिळवण्याचा विचार करून माझ्या आतमध्ये जोश भरू लागला. मी एकदमच रस्ता बदलला. ती मुलगी रडण्यामध्येच व्यस्त होती. तिला समजलंच नाही की मी तिला कुठे घेऊन जात आहे. त्यामुळेच रस्त्यांमध्ये मला काहीच त्रास झाला नाही. मी रिक्षेचा वेग वाढवत होतो. मला लवकरात लवकर त्या मुलीला माझ्या मुठीत घ्यायचं होतं. तिला तो बदललेला रस्ता देखील समजला नाही. परंतु जेव्हा मी माझ्या परिसरात पोहोचलो तेव्हा ती जरा दचकली. बोलू लागली, अंकल तुम्ही मला कोठे घेऊन आला आहात? हॉस्पिटल तर इकडे नाही. मला दवाखान्याचा रस्ता चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. ते तर दुसऱ्या ठिकाणी आहे. ती एकदमच घाबरून विचारू लागली. कितीही लापरवा मूर्ख असली तरी होती तर ती एक मुलगीच, त्यामुळे ती जरा सावध झाली होती. मला भीती होती जर तिने गल्लीत आरडाओरडा केला असता तर माझं भांडं फुटलं असतं. मी खोटं बोलत सांगितलं, मी तुला दवाखान्यात घेऊन जाईन. माझा मोबाईल घरीच राहिला आहे. ती टेन्शनने मला पाहू लागली. तेव्हा मी म्हणालो, काळजी करू नकोस, मी तुला सुखरूप दवाखान्यात पोहोचवेन. उलट जर मला तुझ्यासोबत दवाखान्यात थांबावं लागलं तर मी थांबेन सुद्धा. तू एकटी आहेस, तुला पुन्हा परत घरी तर जावंच लागेल. मी बहाणे करत होतो आणि ती मुलगी माझ्या त्या बोलण्यामध्ये फसली. म्हणाली, हो बरोबर आहे, माझे भाऊ माहीत नाही कुठे आहेत. मी माझ्या बाबांना बघून पुन्हा परत घरी जाईन. आणि मग अगदीच बेसावधपणे बोलू लागली, तुम्ही देखील मला माझ्या घरी परत सोडा. मी घरी जाऊन तुम्हाला जास्त पैसे देईल. ती मुलगी मला पैशांचा आमिष देत होती. मी देखील फक्त मान हलवली. मी रिक्षेतून खाली उतरलो तेव्हा ती रिक्षेमध्ये बसून राहिली. ती मला इतकी सभ्य समजत होती. तिला अंदाज नव्हता की तिचं भाडं माफ करणारा पुरुष तिची इज्जत तिला परत द्यायला तयार नव्हता. मी तिला म्हणालो, असं गल्लीमध्ये बसणं ठीक नाही. हा परिसर जरा खतरनाक आहे. असं नको व्हायला. तुला कोणी नुकसान पोहोचवेल. माझ्यासोबत आतमध्ये चल. मी समजावल्यानंतर ती मुलगी जरा घाबरली. लगेचच रिक्षेतून खाली उतरून माझ्यासोबत आतमध्ये आली. गल्लीमध्ये त्यावेळेला कोणीच हजर नव्हते. मी अगदी आरामात घराच्या दाराला कडी लावली आणि मुलीला आतमध्ये खोलीत घेऊन जाऊ लागलो.
ती मुलगी असं रिकामं घर पाहून जरा टेन्शनमध्ये आली. बोलू लागली की मी ते हॉलमध्ये ठीक आहे. तिची भीती वाढली होती. मी तिला म्हणालो, खोलीत ये, हॉलमध्ये बसायला जागा नाही. ती नकार देऊ लागली, परंतु मी तिचा हात पकडून जबरदस्तीने तिला आतमध्ये घेऊन जाऊ लागलो. ती तिचा हात माझ्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. तिचं ते थरथरणारं शरीर मला स्पष्ट जाणवत होतं. मी तर तिचा हात पकडल्यानंतर अजूनच वेडा होऊ लागलो. असं वाटू लागलं की ती मेणाने बनलेली एक पांढरी शुभ्र बाहुली आहे. तिच्यामध्ये अजिबातच ताकद नव्हती, नाही तिचा हात माझ्या हातातून सोडू शकत होती. ती भीतीने थरथरत होती. मी तिला खेचतच आतमध्ये घेऊन गेलो आणि खोलीचा दरवाजा व्यवस्थित बंद केला. मी माझा खरेपणा लपवण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्या मुलीला पकडून बेडवर धक्का मारून खाली पाडलं. ती मुलगी भीतीने रडू लागली आणि मला अडवण्याचा प्रयत्न करू लागली, परंतु माझ्यावर तर राक्षस हावी झाला होता. मी तिच्या अंगावरची ओढणी बाजूला केली. ती भीतीनं अगदी पांढरी पडत होती. स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत होती. रडू लागली, भीतीने थरथरू लागली. पण मी तर राक्षसी नजरेने तिला पाहत होतो. ती रडत बोलू लागली, अंकल, तुम्हाला देखील बहीण मुलगी असेल ना? तुम्हाला देवाची शपथ आहे, माझ्या इज्जतीसोबत खेळू नका. देवासाठी मला माझ्या बाबांजवळ दवाखान्यात पोहोचवा. ती रडत माझ्याकडे विनवणी करू लागली. मला जास्त पैशांचा आमिष देऊ लागली, परंतु माझे कान बंद झाले होते. मी तिच्या तोंडावर हात ठेवून तिचा आवाज बंद करू लागलो. ती ओरडण्याचा प्रयत्न करत एखाद्या पिंजरात अडकलेल्या पक्ष्याप्रमाणे फडफडत होती, परंतु मी तिच्यावर दया दाखवली नाही. मी अगदी वेडा झालो होतो. इतकी सुंदर कमी वयाची मुलगी माझ्यासमोर होती. कोणीही अडवणारं नव्हतं. ना ती मुलगी स्वतःला माझ्यापासून वाचू शकत होती. माझी तर शुद्धच हरपली होती. मी अगदी रानटी जनावराप्रमाणे त्या मुलीचे लसके तोडू लागलो. ती ओरडून ओरडून अक्षरशः थकून गेली. भीतीने ती अर्धी बेशुद्ध झाली. तेव्हा मी तिच्यापासून लांब झालो. बाहेर खूप रात्र झाली होती. त्या मुलीच्या घरातल्यांना काहीच माहिती नव्हतं ती कुठे गेली होती. ही गोष्ट त्या मुलीने मला स्वतः सांगितली होती. त्यामुळे मी देखील अगदी बेफिकीर होतो. माझ्या घरात देखील मला विचारणारं कोणीच नव्हतं. ना मला त्यावेळेला माझ्या बायकोची भीती होती, ना अजून कोणाची. ती मुलगी इतकी घाबरली होती की तिने जास्त काही आरडाओरडा केला नाही. ती अर्धी बेशुद्ध झाली तेव्हा मी तिला तिथेच बेडवर एखाद्या लावारिस मृतदेहाप्रमाणे ठेवून अगदी आरामात जेवू लागलो. त्या दिवशी मला वाटलं की माझ्यामध्ये कोणीतरी दुसराच मर्द जागा झाला आहे, जो माणूस रानटी होता. मला त्या वेळेला एका सुंदर मुलीचा तो घाबरलेला चेहरा खूपच आवडत होता. त्या मुलीचे अब्रू लुटून देखील मी भानावर आलो नाही. उलट जितका मी त्या मुलीला पाहत होतो तितकाच तिचा वापर करून घेण्याची माझी तळप वाढतच होती. त्या रात्री मी त्या मुलीला माझ्या घरामध्ये कैदच ठेवलं. पूर्ण रात्र मी त्या मुलीला माझ्या मर्जीप्रमाणे वापरू लागलो. ती मुलगी भीतीने अक्षरशः बेजान होत होती. ओरडून ओरडून तिचा आवाज आता बसला होता. तिची शक्ती देखील अगदी संपून गेली होती, ज्यामुळे मला पूर्ण मोकळीक होती. मला कोणी अडवणारं नव्हतं आणि त्या मुलीच्या विनंतीकडे मी लक्ष देत नव्हतो. ती माझ्याकडे विनंती करत राहिली, रडत राहिली. मला माझ्या मुलांच्या, माझ्या बायकोची शपथ देऊ लागली. स्वतःच्या बापाजवळ जाण्याची विनंती करू लागली. मला तिच्या त्या विनवण्याची काहीच पर्वा नव्हती. त्यावेळेला माझ्यामध्ये दया, माणुसकी काहीच शिल्लक राहिलं नव्हतं. खरं तर माणसामध्ये माणुसकी, दया तेव्हाच असते जेव्हा त्याला पूर्ण मोकळीक मिळून देखील तो त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवतो. खरं तर प्रश्न हा संधीचा असतो, कारण की माझ्यासारखे पुरुष त्यांना संधी न मिळाल्यामुळे स्वतःला सभ्य आणि संस्कारी समजतात. परंतु जेव्हा त्यांना संधी मिळते तेव्हा समजलं की मी देखील एक कमजोर पुरुष होतो. ती निरागस मुलगी ओरडत राहिली, माझ्यासमोर हात जोडून मला विनंती करत राहिली, परंतु माझ्या बुद्धीवर पडदा पडला होता. ती मुलगी दिसायला खूपच सुंदर आणि नाजूक होती. रात्र निघून जात होती, परंतु माझं मन भरतच नव्हतं. माझी इच्छा होत होती की तिच्यासारख्या सुंदर मुलीला मी कायमस्वरूपी कैद करून ठेवावं, परंतु माझी मजबुरी होती. जर माझी बायको मुलं आली असती तर त्या मुलीला मी कुठे लपून ठेवलं असतं, नाहीतर मी ते देखील केलं असतं. आणि मी हा विचार देखील करत होतो की कोणालाही समजण्यापूर्वी त्या मुलीला त्याच रोडवर सोडून यावं जिथून मी तिला घेऊन आलो होतो. मी 5 तास त्या मुलीला माझ्याजवळ ठेवलं आणि मग सकाळचा प्रकाश पडण्यापूर्वी मी त्या मुलीला पुन्हा परत घेऊन जाऊ लागलो.
परंतु अचानक त्या मुलीने माझा हात पकडला. रडत बोलू लागली, मला माझ्या घरी जायचं नाही. माझे भाऊ मला मारून टाकतील. सर्व विचारतील की मी पूर्ण रात्री कुठे गायब होती. मग तेव्हा मी त्या सगळ्यांना काय उत्तर देणार? बोलू लागली, जर माझ्या वडिलांना समजलं तर ते या धक्क्यानेच मरून जातील. मला शिव्या देऊ लागली. देव तुझी सगळी शांतता, सगळं सुख बर्बाद करेल. मी तर तुला सभ्य समजलं होतं. ती तर रडून रडून अक्षरशः वेडी होत होती. तिची अवस्था मी तर आधीच खराब केली होती. तिच्यासाठी बोलणं देखील कठीण होत होतं. परंतु ती तसाच कोरडा घसा घेऊन फक्त आणि फक्त बोलत होती. मी तिच्यावर इतका अत्याचार केला होता, त्या मुलीसाठी हालचाल करणं देखील मुश्किल झालं होतं. मी जरा टेन्शनमध्ये आलो. त्या अवस्थेत मी त्या मुलीला कसं घेऊन जाऊ? जर लोकांनी पाहिलं तर माझ्यावर संशय घेतील. ती मला ओरडू लागली, माझ्यासोबत भांडू लागली. बोलू लागली की मी आता माझ्या घरी जाणार नाही. तुझं सगळं पोलिसांना सांगेनच. तुला फाशीची शिक्षा देईन. मी त्या मुलीला माझ्यापासून दूर ढकलू लागलो. तिला घरातून बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला. परंतु ती केस विस्कटून वेड्यासारखी फक्त आणि फक्त बोलतच होती की मी जाणार नाही. मी विचार केला, जर मुलीला स्वतः माझ्याजवळ थांबायचं आहे, मग मी का तिला जबरदस्तीने घरातून बाहेर हाकलू? मी थांबलो. ती मला देखील घाबरत होती आणि घरी जाण्याचा विचार करून देखील तिला भीती वाटत होती. मला ही काळजी देखील होती की मी तिची जी अवस्था केली होती, जर कोणी पाहिलं असतं तर कोणालाही समजलं असतं की तिच्यासोबत कोण हे असं राक्षसाप्रमाणे वागलं आहे. ती मुलगी खूपच वेड्यासारखी उलटसुलट बोलत मला धमकावत होती. अर्धी वेडी वाटत होती. तिला पाहून एका क्षणासाठी मी देखील माझी नजर चोरली. पहिल्यांदाच जेव्हा तिला पाहिलं होतं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एकही डाग नव्हता. परंतु आता मी तिच्या शरीरावर ठिकठिकाणी निशाण सोडले होते. तिच्या अंगावर जखमा झाल्या होत्या. तिचा रंग देखील फिका पडला होता. परंतु त्या अवस्थेत देखील ती सुंदर दिसत होती. मी त्या मुलीला अजून काही दिवस माझ्या घरात ठेवण्याचा विचार करून खुश झालो. माझी बायको देखील परत येणार नव्हती. जर मुलीला धमकावून शांत राहण्याचं सांगितलं असतं तर कदाचित ती देखील घाबरून शांत राहिली असती. ती मुलगी बेशुद्ध होत होती. तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला की माहीत नाही ती कधीपासून उपाशी होती. मी तर रात्रीचं जेवण केलं होतं, परंतु त्या मुलीला काहीच दिलं नव्हतं. ती भीतीने आणि अशक्तपणामुळे थरथरत होती. मी अगदी पटकन तिला पाणी दिलं आणि तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागलो. त्याच वेळेला माझ्या फोनवर कोणाचा तरी फोन आला. मी घाबरलो. सकाळ होणार होती. अजूनही सूर्य उगवला नव्हता. माहीत नाही त्यावेळेला मला कोणी फोन केला होता. मी मोबाईल पाहिला तेव्हा अननोन नंबर होता. एकतर आधीच त्या मुलीच्या अवस्थेमुळे मी घाबरत होतो आणि त्यात त्या अननोन नंबरवरून येणाऱ्या फोनमुळे मी तर अजूनच घाबरलो. मी घाबरतच तो कॉल रिसीव्ह केला. तेव्हा पलीकडे माझ्या बायकोचा लहान भाऊ होता. तो टेन्शनमध्ये बोलू लागला, भाऊजी, आमच्या आजीची तब्येत खूपच खराब झाली आहे. आम्ही तिला दवाखान्यात घेऊन आलो आहोत. ताईने सांगितलं की तुम्हाला सांगावं. तुम्हाला जितक्या लवकर शक्य असेल तुम्ही इकडे या. मी काळजीनेच आजीच्या तब्येतीबद्दल विचारपूस केली, कारण की माझी बायको उगाचच मला कधी तिच्या माहेरी बोलावत नव्हती. तिला माहीत होतं की मला कमाई करण्यासाठी रिक्षा चालवावी लागते. मी विचारल्यानंतर माझ्या मेवण्याने मला सांगितलं की आमची आजी आधीपासूनच आजारी होती, परंतु आता डॉक्टरांनी उत्तर दिलं आहे की आता तिच्यावर उपचार करणं शक्य नाही. घरामध्ये खूपच टेन्शन आहे. सर्व नातेवाईक जमा झाले आहेत. त्यामुळेच ताई म्हणाली की तुम्हाला देखील सांगावं. मी एक दीर्घ श्वास घेतला. कदाचित यामुळेच माझी बायको देखील मला बोलावत होती. मी माझ्या सासरचा सर्वात मोठा जावई होतो. अशा प्रसंगाच्या वेळेला माझ्या बायकोची इच्छा होती की तिच्यासोबत असावं. मी माझ्या मेवण्याला सांगितलं की मी लगेच येतो आणि मग फोन कट केला. ती मुलगी समोर अंतरुणावर बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. मला आता लवकरात लवकर बायकोच्या माहेरी पोहोचायचं होतं. आता या मुलीला असं एकटीला घरात ठेवणं हे खूप धोक्याचं होतं. मी अगदीच टेन्शनने डोक्याला हात लावला. मला ही काळजी सतावत होती की या मुलीचं करावं तर काय करावं. सकाळ झाली असती तर घरातून बाहेर निघणं अगदीच कठीण झालं असतं. मी एका चादरीमध्ये त्या मुलीला गुंडाळून तिचं जखमी शरीर लपवलं आणि माझ्या रिक्षामध्ये बसून सकाळच्या अंधारातच त्या रोडवर जाऊ लागलो जिथून त्या मुलीला घेऊन आलो होतो. नक्कीच त्याच्या आसपास त्या मुलीचं घर असेल. गुन्हा करताना तर मी खूप खुश होतो, परंतु आता माझी पायाखालची जमीन सरकली होती. जर पोलिसांच्या नजरेत आलो असतो
तर पूर्ण आयुष्य जेलमध्ये बसावं लागलं असतं. देवाचं नाव घेऊन त्या रोडवर पोहोचलो तेव्हा ती जागा पूर्ण सुनसान होती. आसपास जी दुकानं होती जी रात्रीच्या वेळेला बंद होती. मी विचारात पडलो, त्या सुनसान जागेवर मुलीला एकटीला सोडणं धोक्याचं होतं. ती इतकी सुंदर मुलगी होती की जो कोणी तिला पाहिल तो त्याच्या आतील सभ्यपणा अगदीच विसरून जाईल. जसा मी तिला पाहून माझे संस्कार विसरलो होतो, मी त्या मुलीच्या गालावर फटके मारत तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागलो. शर्मेची गोष्ट ही होती की मीच तिची इज्जत खराब केली होती, परंतु आता तिला अजून दरिंदर माणसाच्या हवाली करू इच्छित नव्हतो, जे गल्ली बोळात अशा निरागस मुलींना स्वतःचा शिकार करण्यासाठी फिरत असतात. मला आता स्वतःचीच लाज वाटू लागली. त्या निरागस मुलीचं आयुष्य बर्बाद करताना मी अजिबातच विचार केला नव्हता, परंतु आता मी तिची काळजी करत होतो. माझ्या प्रयत्नावर ती मुलगी थोडी शुद्धीत आली. तेव्हा मी तिला रिक्षेतून खाली उतरवलं. तेव्हा ती एका भिंतीचा आधार घेऊन उभी राहिली. असं वाटलं आता ती खालीच कोसळणार आहे. मी आता अजून तिथे थांबू शकत नव्हतो. रिक्षा वळवून मी माझ्या घराकडे निघालो. मला माहीत नव्हतं की त्यानंतर ती मुलगी तिच्या घरी गेली होती की त्याच रोडवर बसून राहिली होती. माझ्याजवळ तिची काळजी करण्यासाठी वेळ नव्हता. मी तिचा गुन्हेगार होतो. मी तर स्वतः पकडला जाईल या भीतीने लपत होतो. घरी जाता जाता मी पूर्ण रस्ता प्रार्थना करत होतो की ती त्या मुलीने माझा चेहरा विसरून जावा. तिची स्मरणशक्ती इतकी चांगली नसावी की ज्यामुळे तिला कधीच माझा चेहरा आठवू नये. तिने मला कधीच ओळखू नये, नाहीतर माझ्यासाठी प्रॉब्लेम निर्माण झाला असता. मी पूर्ण शहरात ठिकठिकाणी प्रवाशांना सोडायला जायचो. जर कुठे कधी त्या मुलीच्या समोर आलो असतो आणि जर तिने मला ओळखलं असतं तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. या सगळ्या गोष्टींचा विचार मला त्या मुलीचं आयुष्य बर्बाद करण्याच्या आधीच करायला हवा होता, परंतु तेव्हा तर माझा राक्षस हावी झाला होता. मी घरी आलो आणि अगदी आरामात झोपलो. मी माझ्याकडून ते प्रकरण अगदीच दाबून टाकलं होतं आणि सर्व नामोनिशाण संपून टाकले होते, जेणेकरून कोणालाही ती मुलगी माझ्या घरी आली होती याबद्दल समजू नये. मला माहीत नव्हतं की एक बाई तिचं आयुष्य बर्बाद करणाऱ्या पुरुषाचा चेहरा नेहमीच लक्षात ठेवते आणि ज्याचा तिरस्कार करते त्याला कधीही विसरत नाही. ती मुलगी देखील माझा तिरस्कार करत होती. तिच्या निरागसतेला मी बर्बाद केलं होतं. ती कसं मला विसरणार होती? दुसऱ्या सकाळी मी काही पैसे जमा केले आणि माझ्या सासरी पोहोचलो. माझ्या बायकोची आजी शेवटचे श्वास घेत होती. मी पोहोचण्याच्या काही वेळा आधीच ती या जगातून निघून गेली. जेव्हा मी पोहोचलो तेव्हा घरातून रडण्याचा आवाज ऐकू येत होता. मी अगदी सभ्यपणाने माझ्या सासऱ्यांची आणि माझ्या मेव्हण्यांची मदत करू लागलो. घरामध्ये आलेल्या पाहुण्याला सांभाळण्याचा आणि सोबतच अंत्यसंस्काराची सगळी तयारी मी स्वतः केली होती. काही दिवसानंतर माझ्या मेव्हण्याचं लग्न होतं, परंतु ते लग्न देखील पुढे ढकललं गेलं. माझी बायको देखील अंत्यसंस्कारानंतर माझ्यासोबत आमच्या घरी आली. मी माझ्या बायकोचं दुःख वाटून घेण्यात आणि घर सांभाळण्यात बिझी झालो आणि माझ्या डोक्यातून त्या मुलीचा विचार अगदीच निघून गेला. त्या मुलीसोबत वेश्याप्रमाणे वागल्यानंतर मी पुन्हा तसा सभ्य पुरुष झालो होतो. लोकांच्या समोर मी माझ्या चेहऱ्यावर सभ्यपणाचा मास्क लावला होता. लोकांच्या समोर मी अजूनही नजर खाली करून नम्रपणे बोलणारा पुरुष होतो. कोणालाही माहीत नव्हतं की मी एका अल्पवयीन निरागस मुलगी एकटी भेटल्यामुळे तिची काय अवस्था केली होती. परंतु एके दिवशी माझ्या रिक्षामध्ये काही बायका बसल्या. त्यांना एका ठिकाणी पोहोचवण्यासाठी मी ज्या रस्त्यावर गेलो हा तोच रस्ता होता जिथे मला ती मुलगी भेटली होती. त्या जागेवर जाताच माझ्या डोक्यात त्या मुलीचा विचार आला. तेव्हा मला दरदरू घाम फुटला. मला तिच्या त्या शब्दा, तिच्या त्या विनंत्या आठवू लागल्या. त्या मुलीचा आणि माझा जर कधी सामना झाला असता तर मी स्वतःला कसं वाचवलं असतं. त्या बायकांनी मला एका शेजारच्या गल्लीमधला एका घराचा पत्ता सांगितला. पहिल्यांदाच मी त्या बायकांना त्यांच्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकलो नाही. मला भीती होती की जर त्या मुलीचं घर देखील तिथेच कुठेतरी असेल आणि तिने मला पाहिलं तर. मी त्या बायकांना रोडवरच उतरवलं आणि त्यांना बहाणे सांगू लागलो की माझ्या रिक्षाचे टायर खराब झाले आहेत. त्या बायका मला वाईट साईड बोलत अर्ध भाडं देऊन तिथून निघून गेल्या. मी रिक्षा परत घराकडे वळवली. मला खूपच टेन्शन येत होतं. मी इतक्या बिंदासपणे त्या मुलीची इज्जत अब्रू मातीत मिळवली होती. तिच्या शब्देवर, विनंतीवर एक मिनिट देखील थांबलो नव्हतो आणि तिला एकटीला रस्त्यावर असंच सोडताना देखील मला लाज वाटली नव्हती. परंतु त्या प्रसंगाला 1 महिना निघून गेल्यानंतर
माझ्या आतमध्ये भीती खूपच वाढू लागली. मी त्या रोडच्या जवळून जाताना घाबरू लागलो. जर ती मुलगी तिथेच असली तर? मला भीती असायची की ती मुलगी जर तिथेच उभी असली तर? त्या गल्लीतून जाताना देखील मला असेच भास व्हायचे की कधी ती मुलगी माझ्यासमोर येऊन मला प्रश्न तर विचारणार नाही ना, की मी तिच्यासोबत असं का केलं. माझी बायको मला असं शांत शांत पाहून टेन्शनमध्ये राहू लागली. मला बोलू लागली की तुम्ही आता घराला वेळच देत नाही. मुलं तुम्हाला आवाज देत राहतात, परंतु तुम्ही कुठल्या तरी विचारात हरवून राहता. तुम्हाला काय झालंय? मी बायकोला काय उत्तर देणार होतो? मी विषय बदलायचो, तर कधी बहाणे बनवायचो. कधी मुलीला पाहायचो तेव्हा त्या मुलीचा चेहरा आठवायचो. कधी मुलीला पाहायचो तेव्हा त्या मुलीचा चेहरा आठवायचा. मी टेन्शनमध्ये राहू लागलो. आजीला मरून 40 दिवस झाले होते. माझ्या बायकोच्या भावाचं लग्न 3 महिन्यानंतर करण्याचं नक्की केलं गेलं. लग्नासाठी काही सामान घेण्यासाठी मी बाजारात गेलो तेव्हा माझा सामना त्या मुलीसोबत झाला. ती मुलगी एका बाईसोबत होती. तिने अंगावर स्कार्फ घातला होता. आधीपेक्षा खूपच बदललेली वाटत होती. तिचा तो चमकणारा रंग आता जरा फिका पडला होता. मी त्या मुलीला पाहून घाबरलो. माझा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करू लागलो, परंतु त्या मुलीने मला पाहिलं होतं. ते वेगाने पावलं उचलत माझ्या जवळ आली. माझ्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. मी तिथून पळून देखील जाऊ इच्छित नव्हतो. त्या बाजारात जर तिने मला सर्वांसमोर आवाज दिला असता तर खूप मोठा तमाशा झाला असता. मी स्वतःला खूप मुश्किलने नॉर्मल करत तिथेच उभा राहिलो. मी विचार केला, जर तिने प्रश्न विचारला तर मी ते उत्तर द्यायला टाळाटाळ करेन, परंतु त्या मुलीने माझ्याजवळ येऊन जे सांगितलं त्यामुळे मी अगदी हैराण झालो. ती मुलगी बोलू लागली, त्या रात्रीला मी अजूनही विसरू शकले नाही. पहिल्यांदा तर मला तुझ्यावर खूप राग होता, परंतु त्यानंतर मी त्या रात्रीचा विचार करत राहिले. माझा तुझ्यावर काहीच राग नाही. मी तुझ्यासोबत अजून एक रात्र घालू इच्छिते आणि मला त्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही. मी अगदी मनापासून तयार आहे. मी अगदी हक्काबक्का होऊन त्या मुलीला पाहत होतो. ती निरागस नाजूक मुलगी इतकी बिंदास झाली होती की अगदी मोकळेपणाने तिची इच्छा सांगत होती. मला अगदी दरदरू घाम फुटला. ती मुलगी बोलू लागली की मला तुझ्यासोबत घेऊन चल. मी अगदी घाबरून विचारलं की ती बाई कोण आहे जिच्यासोबत तू आली आहेस. ती मुलगी त्या बाईला पाहत बोलू लागली, ही बाई आमचंच घरकाम करणारी मावशी आहे. मी तिला काहीतरी खोटं कारण सांगेन. आपण 1 तासासाठी कुठेतरी निघून जाऊया. मी देखील तयार झालो. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. ही जाणीव मला खुश करत राहिली की इतकी सुंदर मुलगी माझ्यासारख्या साध्या पुरुषाला आठवत राहिली. माझी विचार करण्याची शक्ती अगदी संपून गेली होती. ती मुलगी त्या बाईला काहीतरी समजावत राहिली, मग माझ्यासोबत येऊ लागली. त्या मुलीला मी एका साध्या हॉटेलमध्ये घेऊन गेलो. एक रूम बुक करून 1 तास मी त्या मुलीसोबत घालवला. त्या वेळेला त्या मुलीने मला अजिबातच अडवलं नाही आणि नाही काही तक्रार केली. मी हैराण होत होतो की कुठे ती घाबरलेली निरागस मुलगी आणि कुठे आताही माझ्यासमोर अगदी बिंदासपणे स्वतःला मोकळं करणारी मुलगी. असं वाटत होतं 2 वेगवेगळ्या मुली मला भेटल्या होत्या. त्या मुलीसोबत 1 तास घालून मी त्या हॉटेलमधून बाहेर निघालो. तेव्हा बाहेर निघताच मी तिला म्हणालो, जर पुन्हा कधी भेटायचं असेल तर मला बोलाव. मी तिला माझा नंबर देऊ इच्छित होतो. ती अगदीच नम्रपणे म्हणाली, नाही आता नाही भेटायचं, कारण की मला माहीत नाही की पुढच्या वेळेला मी जिवंत राहणार नाही. मी तिच्या त्या बोलण्यावर जरा हैराण झालो. तेव्हा त्या मुलीने मला हसून सांगितलं की मला मागच्या 2 महिन्यांपासून एक संसर्गजन्य रोग झाला आहे. डॉक्टरने सांगितलंय की मी आता जास्त दिवस जिवंत राहू शकत नाही. तिचं ते बोलणं ऐकून मी खूपच घाबरलो. मी एका संसर्गजन्य रोग असलेल्या मुलीसोबत संबंध निर्माण केले होते. माझी तर शुद्धच हरपली. माझ्या पायाखालची जमीन सरकली. ती बोलू लागली की तुमच्यासारख्या घाणेरड्या पुरुषांमुळे मी माझ्या घरामध्ये इतकी अपमानित झाले की आता माझं कोणी तोंड पाहू इच्छित नाही. माझा बाप तर त्या धक्क्याने मला सोडून गेला. भावाने तर माझ्यापासून सगळे संबंध तोडले. मी तर तुला शोधतच होते. मी एक कमजोर मुलगी आहे, बदला घेऊ शकत नव्हते, परंतु निश्चय केला होता की माझा हा आजार तुला देखील गिफ्ट म्हणून देईल. माझं आयुष्य तर आता लवकरच संपणार आहे. आता तुझी बारी आहे. अगदी तडफडत तडफडत मर आणि आठवण ठेव की तू एका मुलीचं आयुष्य बर्बाद केलं होतंस आणि मुली तिच्यासोबत झालेला अत्याचार कधीही माफ करत नाही. ती मुलगी मला एका अंधाऱ्या विहिरीत ढकलून निघून गेली होती.
मी माझ्या जागेवर उभाच राहिलो. मी तरुण पुरुष होतो. माझी लहान लहान मुलं होते. मी अगदीच धट्टपुष्ट आणि ठीकठाक होतो. आयुष्याचा तर तसाही काही भरोसा नव्हता. परंतु आता तर माहीत आहे की मी आता जास्त वेळ जिवंत राहू शकत नाही. दिवसेंदिवस माझी बिघडणारी अवस्था मला आता मृत्यूच्या जवळ नेत आहे आणि मी माझ्या त्या गुन्ह्यामुळे एकांतातच रडत राहतो. कदाचित ती मुलगी मरून गेली असेल. मी आता माझ्या गुन्ह्याची माफी कशी मागणार? त्यामुळेच कोणत्याही स्त्रीसोबत अत्याचार करण्यापूर्वी लाख वेळा विचार करा. कारण की कोणती स्त्री कधीच कमजोर नसते. तिने विचार केला तर ती खूप काही करू शकते. जर ती एका पुरुषाला यशस्वी करू शकते तर ती एका पुरुषाला अगदी मातीमोल देखील करू शकते. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत कथा बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.